नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार, त्याचबरोबर अधिवेशन काळामध्ये निराधार बांधव आणि विधवा महिला यांचे पेन्शन वाढणार का, तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला डिसेंबरचं अनुदान कधी मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, डिसेंबरच्या हप्ता वितरणाला सुद्धा खूप उशीर होणार आहे. ज्याप्रमाणे नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना उशीर झालेला होता, अगदी तसाच उशीर आता डिसेंबरचा हप्ता जमा होताना दिसून येत आहे. त्यामुळे या संदर्भातील जी-आर येणे अपेक्षित होते, परंतु अजून जी-आर आलेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की सर, डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार. तर मित्रांनो, या संदर्भात मी सुद्धा वेळोवेळी अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत चौकशी केलेली आहे आणि जी माहिती समोर आलेली आहे तर ती अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे ती माहिती पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहे. काही नगरपालिकाच्या निवडणुका ह्या 2 डिसेंबरला झालेल्या आहे, परंतु माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार काही नगरपालिकांच्या निवडणुका ह्या 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे सध्या आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये कंटिन्यू सुरू असल्यामुळे निधी वितरण करताना अडचण येत आहे. कारण निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना स्पष्ट आदेश दिलेले आहे की निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला कोणतीही प्रलोभन देऊ नये. परंतु मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजना, या ज्या काही योजना आहे ह्या जुन्या योजना आहे. खरं तर आचारसंहितेचा आणि या योजनांचे पैसे वितरण याचा कोणताही काडीमात्र संबंध नाही. तरी पण या काळात सुद्धा महाराष्ट्र शासन यावर कार्यवाही करताना दिसत नाही आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करताना दिसत नाही. त्यामुळे बरेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहितेची अडचण आल्यामुळे आम्ही सध्या तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करू शकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, काही जे काही कर्मचारी आणि अधिकारी आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या आमच्याकडे निधी आलेला नाही. जसा निधी येईल तसं आम्ही त्याचं वितरण करणार आहे. तर मित्रांनो, निधी का आलेला नाही? कारण शासनाकडे सध्या निधी नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा निधी शासनाने याच्या अगोदरच इतरत्र वळवलेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मित्रांनो, डिसेंबरचा जो काही संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता आहे तर तो हप्ता नेमका कसा द्यायचा, तर या संदर्भात निधी जुळवाजुळव करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असल्याचं अनेक जणांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आचारसंहितेचा परिणाम किंवा निधी नसल्यामुळे, निधीची जुळवाजुळव सुरू असल्यामुळे सुद्धा हा हप्ता आपल्या खात्यावर जमा होताना दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर निधीची जुळवाजुळव झाली तर होऊ शकते की आचारसंहितेचा विचार न करता शासन लाभार्थ्यांच्या खात्यावर 20 डिसेंबर पूर्वी हे पैसे जमा करू शकेल आणि त्या संदर्भातील जी-आर पण येऊ शकेल. मात्र जर निधी जमा झाला नाही किंवा निधीची जुळवाजुळव झाली नाही तर आचारसंहितेचं कारण समोर करून शासन हा डिसेंबरचा हप्ता 20 डिसेंबर नंतर सुद्धा आपल्या खात्यावर जमा करू शकेल. तर अशी संभाव्य शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो, दोन्ही दृष्टिकोनातून या अडचणी आहे. परंतु मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाची बातमी अशी आहे की 8 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे आणि 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे. तर या अधिवेशनामध्ये निश्चितच संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे, विधवा महिला आहेत, यांचे जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात. त्याच दरम्यान मित्रांनो, जे काही अनेक लाभार्थ्यांचं अनुदान थकीत आहे तर ते अजून मिळालेलं नाही. तर या संदर्भात सुद्धा या दरम्यान विरोधी पक्षाचे अनेक आमदार या संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे की या अधिवेशनामध्ये शासन निराधार बांधव व विधवा महिला यांच्या पेन्शन वाढी संदर्भातील सुद्धा महत्वाची घोषणा करू शकणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही एक आनंदाची बाब असू शकणार आहे की
दिव्यांग बांधवाप्रमाणेच निराधार बांधव आणि विधवा महिलांचं पेन्शन वाढ होणे अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. फक्त दिव्यांग बांधवांनाच ऑक्टोबरपासून वाढीव अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही झालेली आहे. मात्र इतर निराधार बांधव आणि विधवा महिलांना हे पेन्शन ₹1500 दिलं जात होतं. तर मित्रांनो, या आता हिवाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारची पेन्शन वाढीची घोषणा होऊ शकणार आहे. तर अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, जे काही डिसेंबरचा हप्ता आहे, तर तो लवकर वितरित करण्यासंदर्भातही कार्यवाही याच हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला येऊ शकेल. तर असं सुद्धा अनेक जण सांगत आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला बघावं लागणार आहे, की साधारणतः जर जर निधीची जुळवाजुळव झाली, तर होऊ शकते 20 डिसेंबरच्या आत सुद्धा आपल्या खात्यावर या डिसेंबरचा हप्ता जो आहे, तर तो जमा होऊ शकेल. अन्यथा तो हप्ता 20 डिसेंबर नंतर आपल्या खात्यावर जमा होईल. त्याचबरोबर मित्रांनो, जे काही निराधार बांधव आहे, विधवा महिला आहे, तर यांचं जे काही पेन्शन आहे, तर त्या पेन्शन वाढीचा जो काही प्रश्न आहे, तर तो सुद्धा याच आता हिवाळी अधिवेशनामध्ये मार्गी लागू शकणार असल्याचंही अनेक जाणकारांचं असं मत आहे. तर तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं आणि नवीन जे काही अपडेट येईल, तर त्याची तात्काळ माहिती आपल्याला दिली जाईल. त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.